भाज्या घेताना किमान 3 वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या असाव्यात ह्याची नोंद ठेवा. त्यामुळे तुमच्या जेवणाला आपोआप व्हरायटी मिळेल, सोबतच पोषणसुद्धा मिळेल. 10वी चूक आहे जेवताना लक्ष त्या जेवणामध्ये नसणं. आपण टीव्ही बघत किंवा मोबाईलवर बोलत जेवतो. मुलांना घास भरवताना आपण स्वतःचे 4 घास कसे तरी उभे राहून पटकन खाऊन टाकतो. आपण जेवणाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे काय होतं, जेव्हा मन दुसरं काहीतरी करत असतं तेव्हा आपलं पोट कितपत भरलंय हे आपल्याला समजत नाही. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खाणं होतं. शिवाय अन्नाची चव आणि सुगंध ह्याचा आनंद घेता येत नाही. जेवण हा काही फक्त शरीर चालवण्यासाठीचा नियम नाहीये, तर तो आपल्या मनासाठी सुद्धा एक शांत निवांत क्षण असायला पाहिजे. त्यामुळे कितीही घाई असली तरी जेवण करताना मोबाईल किंवा इतर कामं पूर्णपणे बाजूला ठेवा. थोड्या वेळासाठी जेवणाच्या वासावर, चवीवर आणि जेवण कसं दिसतंय ह्याच्यावर लक्ष केंद्रित करा. चावून खा. प्रत्येक घास कमीत कमी 15 ते 20 वेळा चावून खा. ह्याच्यामुळे पचन सुधारतं. जेवायला थोडा वेळ लागतो आणि त्यामुळे पोट भरल्याची जाणीव होते. कारण पोट भरल्याचा सिग्नल आपल्या मेंदूकडे जायला 20 मिनिटं लागतात, हे तर तुम्ही आधी पण ऐकलं असेलच. आणि 11वी बोनस चूक आहे रात्रीचं जेवण खूप हेवी आणि उशिरा करणं. रात्रीचं जेवण आपली झोप, वजन, पचन सगळ्यावर परिणाम करतं. सगळ्यात आधी तर वेळ. खूप उशिरा जेवण हीच सगळ्यात मोठी चूक होते. जेवायच्या आधी किमान 2 तास तरी जेवण झालेलं असलं पाहिजे. एखादा फॅमिली मेंबर उशिरा येत असेल तर सगळ्यांनी जेवायला वाट बघायची सवय नका ठेवू. आपलं प्रेम आपण इतर मार्गांनी सुद्धा दाखवू शकतो, बरोबर ना? रात्रीचं जेवण खूप हेवी नको, शक्य तेवढं हलकं असावं. खूप तेलकट, खूप मसालेदार नसावं. दिवसभर थकलेलं शरीर रात्री आपल्याकडे आराम मागत असतं. त्याला आपण अजून जड जेवण पचवण्याची शिक्षा देतो. त्यामुळे शांत बसून नीट चावून खा हेच अर्ध पचन असतं.